नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला इथे मसाला खिचडी बनवायची आहे। त्यासाठी आपण इथे कांदा, फ्लावर, हिरवी मिरची, टमाटर, कढीपत्ता, बटाटा, कोथिंबीर आणि पत्ताकोबी हे इथे स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। आता आपलं सगळं खिचडीचं मटेरियल कापून झालेलं आहे। चला आपण इकडे आता खडा मसाल्याची पण तयारी केलेली आहे। यात आपल्याला 2-3 मिरे, लवंगा, दालचिनी, मोठी विलायची, हिरवी विलायची, तेजपत्ता, शेंगदाणे, इथे आपण धने पावडर आणि मटन मसाला घेतलेला आहे। त्याच प्रकारे इथे हळद आणि शेंगदाणे घेतलेला आहे। चला तर मग आता आपण खिचडी बनवायला स्टार्ट करूया। तेल घेतलेलं आहे, त्यानुसार तेल घ्यायचं। चला आता आपण खडा मसाला टाकायचा आहे। तेलाचा जसा कडकडीत आवाज आला की लगेच खडा मसाला सोडायचा। टाकत आहोत। आता आपण याच्यामध्ये टमाटर, पत्ताकोबी आणि फ्लावर हे सगळं टाकलेलं आहे। आता ते तेलामध्ये चांगलं फ्राय होऊ द्यायचं 5-1 मिनिटं। आता आपण बटाटे टाकत आहोत। आता लगेच आपण शेंगदाणे टाकणार आहोत। इथे आपण धने पावडर, मटन मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकत आहोत। मसाला थोडासा शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणी, आता आपण पाणी ॲड केलेलं आहे। आता आपण त्याच्यावर झाकण ठेवू। 5-1 मिनिटं मसाला आपण शिजू देऊ चांगला छान प्रकारे। आता आपले 5 मिनिटं झालेले आहे। आपण झाकण काढून बघूया। बघा मित्रांनो, किती छान प्रकारे उकळी आलेली आहे। आपला मसाला छान असा एकजीव झालेला आहे। स्वच्छ धुवून होईपर्यंत आपण हे मिश्रण थोडं झाकून ठेवणार आहोत उकळी येईपर्यंत। चला आता आपल्या खिचडीच्या पाण्याला बघा किती छान प्रकारे उकळी आलेली आहे। चला आपण इथे तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण त्यात टाकूया। चला आता आपण तांदूळ टाकलेले आहेत। आता आपण झाकण लावून घेऊ आणि कुकरला 3 शिट्ट्या काढू। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅसचा फ्लेवर बंद करू आणि मग खिचडी बघू कशी झाली। 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपली खिचडी झाली की नाही आपण बघू। आपली खिचडी अशी छान झालेली आहे। आपली खिचडी मित्रांनो नक्कीच ट्राय करून बघा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।